हॅलो मित्रांनो, आज आहे तीज. तुमच्या घरी घेतले का असावाला मटका? आणि आज तीज आहे तर मस्त वाणीचं तरण पुरण करायला लागते. तर मी आईची इकडे मदत करत आहो पोळी बिळी बनवासाठी. आज ना आमच्या घरी वड्याची भाजी बनली आहे, जे हाताने टाकतात ना त्यावाल्या वड्या. माझ्या आईनं मला 2 कामं दिलं नाही, एक तर पोळ्या बनवायच्या आणि दुसरा आंब्याचा पन्हा बनवासाठी. मग लागलो मी पण कामात आणि पटकन पोळ्या वगैरे बनवून घेतलं. माझी आई बनवत होती इकडे वडे डाळीचे. मग एक काम बाकी होता माझा आंब्याचा पन्हा बनवायचा. आंब्याचा पन्हा तर मी मिक्सर मध्येच बारीक करून टाकतो. तुम्ही मिक्सर मध्ये करता की हाताने? झाला माझा मस्त बड्या टेस्टी आंब्याचा पन्हा बनवून. दह्याची कढी पण बनली आहे आमच्या घरी. त्याच्यानंतर मंदिराजवळ मस्त पैकी रांगोळी वगैरे टाकून टाकलो मी आणि दिवावात आणि अगरबत्ती पण लावून टाकलो. माझ्या बाबांनी घरच्या शेतातून आंबे तोडून आणले होते. माझ्या आईने इकडे आरतीची थाली वगैरे बनवली. मग सगळी पूजा वगैरे झाली. मग मी आजोबाच्या फोटोच्या पाया वगैरे लागलो. मग त्याच्यानंतर इथं आजोबाला दिले नैवेद्य. मग वरती आई बाबा सोबत स्लापवर गेलो. यांनी इकडे मस्त पूजा वगैरे केली आणि कावड्यासाठी पापड कुरड्या वगैरे ठेवले. पण मला माहित आहे तो कावडा काही येणार आहे नाही ना, तो पापड काही खाणार नाही आहे. मी सायंकाळी येऊन खाऊन टाकीन याचा पापड. माझी आजी इकडे आजोबाच्या फोटोले फुल वगैरे वाहत होती. आजीला म्हणलो आजाची आठवण नाहीये का हो म्हणून. आजाची आठवण नाहीये का? आजी म्हणते मरतपर्यंत आठवण नाही विसरील. त्याच्यानंतर मी जेवण वगैरे केलं. असा होता आजचा आमचा तीजचा दिवस.